नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MH न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दोन महत्त्वाचे पक्ष आमने-सामने येताना दिसत आहे। तर राज ठाकरेंच्या मराठवाड्यात दौऱ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या। यानंतर राज्यातील मनसे सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि राज ठाकरे देखील या प्रकरणानंतर संतप्त प्रतिक्रिया देत होते। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या ठाण्यात मेळाव्यात याला जशाचं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मनसे सैनिकांनी दिलं। यावेळी ठाण्यात मोठा राडा होण्याची शक्यता होती। या सर्व प्रकरणानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे गटाला थेट इशारा दिलाय। तर राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या। या प्रचंड राग मनसेकांच्या मनात होता। तर दरम्यान माझ्या नादी लागू नका, तुमच्याकडे प्रस्तावने आहे, माझ्याकडेही प्रस्तावित आहेत। माझा मोहाळ उठला तर तुमची एकही सभा होऊन देणार नाही, असा इशारा देखील राज ठाकरे यांच्या गटाने दिला। तर यानंतर मनसे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आणि ठाण्यात ठाकरेच्या मेळाव्यातील संधीचा त्यांनी फायदा घेतला। रात्री 8 वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महत्त्वाचे नेते रंगायतन सभागृहाच्या दिशेने चालले होते। त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर बांगड्या आणि नारळ आणि टोमॅटो सुद्धा फेकले। शिंदेच्या ठाण्यामध्ये आणि मनसेच्या राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाले, तर राडा घालणाऱ्या मनसेकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान ही रिॲक्शन असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। तर ठाकरेच्या मनसेच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेकांना खुलं आव्हान दिलं। तर आपल्या भागात तर कुत्रा वाघ असतो, मात्र इलाका तुम्हारा और धमाका हमारा, यात खरी मजा असते, असं देखील त्यांनी आव्हान दिलं। तर सुषमा अंधारे यांनी मनसेला दिलं, तर एकनाथ शिंदे मदत मिळू शकते असं सुरक्षित ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांना मिळाली, अशा शब्दात त्यांनी मनसेंना डिवचावले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद।